श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी समर्थांची सेवा आणि उपवास करणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. अशक्यही शक्य करतील स्वामी या युक्तीनुसार स्वामींच्या उपवासाने आणि सेवेने लाखो भक्तांचे आयुष्य बदललेले आहे. अनेक भक्त मनोभावे गुरुवारचा उपवास करतात, स्वामींची सेवा करतात, पण तरीही काहींना तक्रार असते की आम्ही एवढी सेवा करतोय तरी आम्हाला प्रचिती का येत नाही किंवा आमची कामे का अडकत आहेत. मित्रांनो, याचे मुख्य कारण असू शकते तुमच्याकडून कळत नकळत होणाऱ्या काही चुका. उपासना करताना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर उपासनेमध्ये दोष राहिला तर त्याचे फळ मिळत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा काही गंभीर चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या स्वामी समर्थांचा उपवास कधी चुकूनही करताना चुकू नयेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एक छोटीशी चूक तुमची शेवटपर्यंत पूर्ण मेहनत घालवू शकते. स्वामी समर्थांच्या उपासनेत सर्वात मोठा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाव. अनेक जण केवळ कोणाचे तरी वाईट व्हावे म्हणून अनेक केवळ झटपट पैसा मिळावा या हेतूने उपवास करतात. स्वामींना कपट किंवा स्वार्थ आवडत नाही. मी एवढ्या माळा जप केला तर मला इतकेच पैसे का मिळाले पाहिजेत, असा देवाशी व्यवहार करणे ही सर्वात मोठी चूक आहे. उपास करताना स्वामी तुमच्या चरणी माझी भक्ती राहू द्या आणि जे माझ्या कल्याणाचे आहे ते मला द्या, हा शुद्ध भाव ठेवावा. आंघोळ न करता फोटोला स्पर्श करणे, अस्वच्छ कपड्यांमध्ये जप करणे किंवा देव्हाऱ्यात धूळ साचून घेणे. उपासनेच्या दिवशी घराची आणि स्वतःची स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. अस्वच्छ वातावरणात सकारात्मक ऊर्जा टिकत नाही. मासिक पाळी किंवा सुतक असताना सेवा करू नका. केवळ मनातल्या मनात नामस्मरण करावा. हे स्वामी समर्थ स्वच्छतेशी आणि शक्तीची भोगते होते. उपासनेमध्ये आहाराला खूप महत्त्व आहे. स्वामींचा उपवास किंवा गुरुवारची सेवा करत असताना कांदा, लसूण किंवा मांसाहार करणे ही मोठी चूक मानली जाते. आहारातील कांदा, लसूण आणि तामसिक भोजन याला आपण वर्ज्य केले पाहिजे. उपासनाच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. काही लोक उपवासाच्या नावाखाली दिवसभर साबुदाणा वडा किंवा तळलेले पदार्थ खातात. हे टाळावे. उपवास म्हणजे शरीराचे आणि मानसिक शुद्धीकरण असणे आवश्यक आहे. स्वामींची सेवा करण्यासाठी आणि सेवा करायची असेल आणि तोंडातून मात्र अपशब्द काढायचे हे चुकीचे आहे. उपवास धरला आहे आणि त्याचवेळी कोणाशी तरी भांडणे, खोटे बोलणे किंवा कोणाची तरी निंदा करणे हे चुकीचे आहे. रागाच्या भरात तुम्ही जी काही शक्ती कमावली असते ती नष्ट होते. स्वामी म्हणतात, ज्या जिभेने माझे नाव घेतोस त्या जिभेने कोणाचेही मन दुखवू नकोस. उपासनाच्या दिवशी शक्यतो कमी बोला आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा. स्वतः जेवल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवणे किंवा शिळे अन्न अर्पण करणे, तसेच नैवेद्यावर तुळशीचे पान न ठेवणे हे नैवेद्यातील निष्काळजीपणा आहे. तर आपण त्यामागील नियम बघून घेऊया. नैवेद्य नेहमी ताजा आणि सात्विक असावा. देवाला अर्पण केल्याशिवाय अन्नाचा कणही जिभेवर ठेवू नका. स्वामींना पिठलं भाकरी किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, तो श्रद्धेने अर्पण करा. अनेक भक्त जोशात सुरुवात करतात पण काही दिवसांनी कंटाळा करतात. माळा जप करताना घाई करणे, सारामृत वाचताना लक्ष दुसरीकडे असणे किंवा मध्येच सेवा सोडून देणे. स्वामींना संख्या नको तर निष्ठा हवी आहे. तुम्ही एक माळा जप केला तरी चालेल, पण तो मनापासून असावा. घाईघाईत केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. ज्या घरात सतत भांडणे होतात तिथे स्वामींचे अस्तित्व टिकत नाही. पती पत्नीवरील भांडणे किंवा वडीलधाऱ्यांचा अपमान करणे आणि वरून स्वामींचा उपवास करणे ही चुकीची गोष्ट आहे. स्वामी समर्थांनी नेहमी माणुसकी शिकवली आहे. घरात शांतता नसेल तर तुमच्या उपवासाचा कोणताही उपयोग होणार नाही. कुटुंबात प्रेम आणि आदर राखून केलेली सेवा लवकरच फळाला येते. आपण जाणून घेऊया अंधश्रद्धा आणि भीती. स्वामींची सेवा ही प्रेमापोटी असावी, भीतीपोटी नाही. उपवास चुकला तर स्वामी शिक्षा देतील या भीतीने घाबरणे. स्वामी हे आईसारखे दयाळू आहेत. काही कारणास्तव उपवास राहिला किंवा चुकला तर स्वामींकडे माफी मागा, पण कोणाच्या तरी सांगण्यावरून जादूटोणा किंवा तांत्रिक मार्गाने स्वामींची सेवा करू नका. स्वामी फक्त भक्तीला जागतात. तर भक्त हो, स्वामी समर्थांचा उपवास करताना या चुका टाळल्या तर तुम्हाला अवघ्या काही दिवसातच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. स्वामींची सेवा ही अतिशय सोपी आहे, फक्त ती निस्वार्थ आणि नियमबद्ध असायला हवी. लक्षात ठेवा, स्वामी नेहमी आपल्यासोबतच आहेत, फक्त आपला भाव शुद्ध असावा. तुम्ही स्वामींचा उपवास करताना कोणते नियम पाळता किंवा तुमच्याकडून अशी कोणती चूक झाली होती ज्याची तुम्हाला प्रचिती आली, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व स्वामी भक्त मित्रपरिवाराला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींची ही भक्ती गंगा घराघरात पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका चैतन्यमय व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.